आणि पाहिला आपण तर पहिला बॉल, पहिल्या बॉलवर चौकार, 4 धावा. दमदार बॅटिंग. या बाउंड्रीने मात्र सुरुवात तर करून दिली आहे. देहबोली बॅटिंगची वारेट टीमची मात्र पाहायला मिळते. वारेट म्हटल्यानंतर ISPL पर्यंत पोहोचलेला खेळाडू, दुबई पर्यंत जाणारा खेळाडू, अगदी परदेशापर्यंत ज्याचं क्रिकेट मात्र पोहोचलं, कमी वयाचा खेळाडू प्रथमेश ठाकरे, नंदू अँड फेम टीम. मिस्टामिंग स्ट्रोक मध्ये बॉल, कॅच ड्रॉप, आयुष्यमान भव क्षेत्ररक्षकांनी म्हटलं फलंदाजाला. आणि धावसंख्या फळकावर जर पाहिली आपण निश्चित स्वरूपानं 5 या आकड्यावर 5चा रन रेट या ठिकाणी सुरुवातीला खेचला गेलाय. पहिल्या पॉवर प्ले मध्ये फायदा जरूर एका चौकारानं झालेला आहे, परंतु क्षेत्ररक्षण यापुढे जर गाफील न राहता चांगलं झालं तर विकेटला संधी सुद्धा असेल. वडघर टीम, या टीमचा खेळ वाडा टेनिस प्रेक्षकांना आज पुन्हा एकदा या सीझन मध्ये हंगामात पहिल्यांदा पाहायला मिळतो. वारेटच्या विपक्षामध्ये पहिल्यांदा एकमेकांना टक्कर देण्यासाठी या सीझन मध्ये हा योगायोग आलेला आहे. कुणबी समाज क्रिकेट टीम म्हणून आज ओळख प्रत्येक टीम या ठिकाणी कुणबी समाजातील खेळाडू पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार, योगेश बॉलिंग मार्कवर, ज्यानं मात्र बॉल हाताळला. तिसरा बॉल आपण या ठिकाणी पाहतायत, त्यावर एक सिंगल धाव कव्हर झाली आहे. 6चा आकडा 3 बॉल मध्ये फळकावर पाहायला मिळतोय. स्ट्राईकला तेजस, नॉन स्ट्राईकला दीपेश आपण पाहू शकताय. तर वारेट बॅटिंग करताना, वडघर टीम बॉलिंग करताना या ठिकाणी गोलंदाज योगेश. खूप चांगली क्रिकेटची मोहीम, खूप चांगलं आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका आणि त्यांच्या सपोर्टला योगदान देताना सरसोल टीम शशिकांत स्मृती. व्हॉट अ शॉट, पुल केलाय मिड विकेट वाईडी डीपला. पंचांचा इशारा येतोय, चौकार, धावा 4. या बाउंड्रीनं स्कोर कार्ड वाढेल. पॉवर प्लेचा फायदा तर घेत आहेत. मनगडाची ताकद दाखवतात, बॅटिंगची दमखम दाखवताना मिस्टर डेंजर बॅटर तेजस. कित्येक स्पर्धा प्रथमेश ठाकरेच्या सोबत खेळताना वारेट टीमचे खेळाडू आज त्याच्या अनुपस्थितीमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. मिस्टर तेजस यांचा हल्ला बोल, बॅटिंगचा नजराना. मिस्टर योगेश यांच्या पुढच्याच बॉलवर पुन्हा एकदा प्रहार केलाय. मिड विकेट स्क्वेअर लेग कट टू कट बॉल जातोय आणि तिथे बॉला सकट क्षेत्ररक्षक बाहेर, सीमा पार, चौकार, 4. गुडघा टेकून जी ऍक्शन चौकाराची पाहायला मिळाली, हे फक्त माधव ठाकरेच करू शकतायत. कलात्मक नॅचरल स्किल त्यांच्यामध्ये जे आहे, प्रेझेन्स ऑफ माइंड, जसं गाणं, जसा वेळ, जसा माहोल ते बनवतात आपल्या डान्सिंगनं, तीच मजा प्रेक्षकांना आणतात माधवजी ठाकरे या महाराष्ट्रात. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर. पुन्हा एकदा काय घडते बघूया. यावेळेस परिवर्तन जरूर झालंय. व्हाईट बॉल न टाकता प्लेन बॉल पडलाय. बॅटरला वाटलं की दिशा भरकळली, तसं झालं नाही. डॉट बॉल आणि ओव्हरची सांगता अचूक टप्प्यानं डॉट काढलाय. अंतिम का होईना बॉल. स्कोर मात्र पाहताय आपण या ठिकाणी 14 धावा विदाऊट लॉस ऑफ. पार्टनरशिप 14 धावांची पहिल्या ओव्हरला चांगला रन रेट वारेट टीमनं मात्र घेतलाय. वडघरच्या विपक्षामध्ये वडघर विरुद्ध वारेट पाहतायत. वडघरकरांची बॉलिंग अटॅक या ठिकाणी सुरू आहे. अजूनही 3 षटकं बाकी आहेत. 4 ओव्हरची इनिंग आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 14 धावा आहेत. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होईल. वडघरचा कुठला गोलंदाज येईल, त्याचं नाव आहे मिस्टर प्रतीक भुईर. वडघर बॉलिंग मार्कवर आपण दुसऱ्या ओव्हर करिता पाचारण करण्यात आलंय. वडघर टीम कप्तान करणं आणि वारेट टीम बॅटिंग करतायत मिस्टर तेजस, दीपेश. आता दीपेशला स्ट्राईक मिळते.
नॉन स्ट्राईक एंडला तेजस आहे. तेजसने खूप चांगली बॅटिंग करून दाखवली आहे पहिल्या ओव्हरमध्ये. बघूया प्रतीक भोईर बॉलिंग मार्कवर. मिस्टर वडघर या ठिकाणी आपला स्पेल कसा दाखवतील या ओव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक जर पाहिलं आता पॉवर प्ले संपलेला आहे. मिड विकेट डीप स्क्वेअर डीप लॉंग ऑन लॉंग ऑफ शॉर्ट कव्हर मध्ये एक स्लिप तैनात आहे. मॅच फारी या ठिकाणी पाहायला मिळेल. शॉट थर्ड असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. 6 बाहेर खेळाडू असणं गरजेचं आहे. 6 बाहेर ठेवू शकता आपण. स्कोरर राजेजी गोताडे यांनी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. सामना रंगतदार. काय घडेल आकर्षण प्रत्येक बॉलचं राहील. थोडी घाई करा. वडगर टीम. गोलंदाज तयार. 14 धावा पहिल्या ओव्हरला पाहायला मिळत आहेत. सेकंड ओव्हर फर्स्ट बॉल. पहिल्या बॉलवर या ठिकाणी अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट होतात. कलेक्शन झालेलं नाही. तिसरी धाव सुद्धा मिळेल. 3 धावा आणि टोटल धावा किती या बॉलवर पंच दर्शवत आहेत. टोटल 3 रन ना. 3 धावा. धावसंख्या 17. रनरेट तर थांबलेलं नाहीये. या रनरेटला थांबवण्याकरिता गोलंदाजीचं अस्त्र प्रतीक भोईरला आणलंय. क्षेत्ररक्षकांची साथ असणं गरजेचं आहे. मोठा उद्देश सफल करण्याकरिता वर्चस्व या शब्दाचा अर्थ खेचण्याकरिता साथ लागते. स्लॉक स्वीप अटॅक केलाय बॉलवर. उंची जास्त आहे. कॅचही होऊ शकला नाही. सूर्यकिरण डोक्यावर आलं. या ठिकाणी पाहतायत ज्या पद्धतीनं त्या डोळ्यांपासून सूर्याला मात्र दूर करू शकत नाही म्हणून बॉल पासून दूर राहिले बाउंड्री अडवण्याकरिता. आणि इथे मात्र 2 धावा मिळाल्या. 19 स्कोर ऑन बोर्ड. 19 धावसंख्या फळकावर आहे. व्यासपीठावर लिजंड क्रिकेटर सामाजिक कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा तालुक्याच्या अग्राच्या आमंत्रणाला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले. खासदार चषकसाठी वेलकम. ऑन साइडला बॉल अलॉंग द कार्पेट पाहायला मिळतोय. 1 धाव कव्हर झाली. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आता नाकारलीये. क्षेत्ररक्षण वडगरचं सुद्धा चांगलं आहे. हे वारेटकरांनाही माहिती आहे. परंतु पहिली टक्कर ऐतिहासिक असते. पहिला धमाका ऐतिहासिक असतो आणि पहिलं कॉम्पिटिशन यादगार राहतं. पहिल्यांदी फर्स्ट सीझन या ठिकाणी पाहता आपण. या सीझन मध्ये फर्स्ट मॅच खेळताना वडगर विपक्ष वारेट टीम. गोलंदाज तयार आणि इथे स्क्वेअर कट शॉट खेळलाय जरूर. चेंडू जातोय सीमा पार स्वीपरला. 4 धावांकरिता चौकार. मोठा फटका आलाय जरूर. एक संधी डीजेला. टाळ्या झाल्या पाहिजे जरूर. लाजवाब डान्स. आकर्षण आहे या खासदार चषकचं. माधव ठाकरे सरपंच. रायगड ठाणे पालघर नाशिक गोवा मुंबई परिसरामध्ये खूप चर्चित आहेत माधव ठाकरे अंपायरिंग. स्वीप केलं बॉलला. टायमिंग टेम्परामेंट बेमिसाल. चेंडू निघालाय थेट लॉंग लेग झोनला. दान दान करत सीमा पार. बॅक टू बॅक चौकार. पुन्हा संधी डीजेला. वेगळ्या ऍक्शन डान्स. खरं क्रिकेट हा एन्जॉय करण्याचा खेळ आहे आणि ते एन्जॉय प्रेक्षकांसोबत एक फॅमिली मेंबर म्हणून अगदी मॅच मध्ये माधव ठाकरे पात्र पाहायला मिळत आहेत. धन्यवाद. थँक्यू. या ठिकाणी गोलंदाज बॉलिंग मार्कवर पाहू शकता आपण. नाव काय
प्रतीक भोईर, यावेळेस एक धाव जरूर मिळते. भेदक मारा आहे, तिखट गोलंदाजी सुरुवात प्रतीक भोईर यांच्या माध्यमातून. योगेशनं पहिला स्पेल हाताळलं. पहिल्या षटकामध्ये योगेशनं मात्र थोडासा रन रेट खाल्ला 14. दुसऱ्या ओव्हरमध्ये बघितलं आपण तर चौकार जरी 2 आले असतील तर मी माझी भूमिका स्पष्ट मांडेन आणि मांडताना या ठिकाणी प्रतीक भोईरला पाहिलं. 2 ओव्हर समाप्त झाल्या. 2 ओव्हरमध्ये धावसंख्या फलकावर टोटल स्कोर कार्ड 29, 29 धावा. वारेट टीमचा रन रेट खूप चांगला आहे, 14-15 प्रति पहिल्या 2 ओव्हरला. बॅटर हवी झालेले आहेत. ही पार्टनरशिप खूप मोठी आहे 29 धावांची. नजर बसलेली दोन्ही बॅटर या ठिकाणी पाहतायत, तेजस आणि दीपेश. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका आणि शशिकांत स्मृती सरसोळकरांच्या या खासदार चषक 2025च्या चांगल्या स्पर्धेला लाईव्ह स्पर्धा सावली क्रिएशन पाहताना राजेशजी आत्माराम ठाकरे यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद. खूप चांगली स्पर्धा आहे. वाडा टेनिसमध्ये ज्या पद्धतीनं अध्यक्ष पदभार जयेश पाटील सरसोळे यांनी स्वीकारला, वाडा टेनिसमध्ये स्पर्धा वाढल्या, चांगले खेळाडू वाढले. वाडा ओपन टीम महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्पर्धा जिंकताना पाहायला मिळत आहेत आणि खास करून जास्त षटकाचे सामने ही महाराष्ट्रामध्ये ओळख वाडा टेनिसने निर्माण केली आहे. गोलंदाज तयार. व्हाट अ शॉट, कॅच ड्रॉप केली आहे. बॉडी लगत मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला होता बॉलरनं. गोलंदाजाचा का विश्वास होता गोलंदाजाचा कॅच होणार, परंतु विश्वासघात या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडनं झालाय. बघा, कुठला क्षेत्ररक्षक कॅच सुटावी म्हणून क्षेत्ररक्षक करत नाही. नशिबाची साथ बॅटरची, नशीब बलवत्ता असेल तर मग करणार काय. गोलंदाज तयार. हा बॉल फॉलो थ्रू मध्ये फील्ड, रनआउटला संधी आणि दुसऱ्या बॉलवर विकेट रनआउटची येते. याला म्हणतात झालं त्यापेक्षा करणं गरजेचं आहे, करून दाखवलंय. मोठा धक्का. यापुढे सामना असेल सोपान स्मृती दुपारेपाडा विरुद्ध घोडगाव. दोन्ही टीम न तयार राहायचंय टॉस साठी इनिंग ब्रेकला. कमांड डिझे. भरीत गीत या ठिकाणी पाहतायत. जीवन जगताना, आयुष्य संपताना आणि देवाकडे जाताना बरोबर आपण काय नेतोय तर आपले कर्म, कर्तव्य, बंगला, गाडी, नातवंड, पत्नी, मुलं आपण याच पृथ्वीवर सोडून जातो. आणि आपण जेव्हा भगवंताकडे जातो, भगवंत गेल्यावर आपल्याला पहिला प्रश्न विचारतो, काय करून आलास. तेव्हा आपली पुण्याई त्या ठिकाणी भगवंताला अगोदर माहीत असते. आणि हा बॉल पाहिला आपण तर इथे तेवढ्या वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव जातोय. वडघरकरांची छाप आता पडायला लागली आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये वारेटकरांचा दबदबा होता, दमदार बॅटिंगचा, आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये अगदी कमबॅक करताना आशिष भोईरला पाहतायत. बॅटर तयार. वन डाऊन करीत आलेले बॅटर या ठिकाणी पाहतायत. स्वरूपच्या बॅट मधनं चेंडू जातोय, लॉंग लेग मध्ये पुन्हा झेल सुटतोय. प्रयत्न अफाट होते, परंतु अफाट प्रयत्नांना यशामध्ये परावर्तित करणं खूप गरजेचं होतं. 2 कॅच ड्रॉप झालेत वडघरकडनं फिल्डिंग मध्ये. धावसंख्या फळकावर जाऊन पोहोचते. आकडा येतोय
36 धाबा. खूप भारी मॅच होईल, रंगतदार मॅच. काय बॉलिंग पाहायला मिळते या ठिकाणी, बॅटरला बीट करणं आणि व्हॉट ऍक्शन. बघा या ठिकाणी ऍक्शन पाहतायत, काय क्लास ऍक्शन. टाळ्या झाल्या पाहिजेत माधव ठाकरे यांच्याकरिता. सुपर ऍक्शन. कुणबी समाज क्रिकेट टीम आजचा दिवस खासदार चषक मध्ये आपण पाहतायत. धावफलक लेगबाईच्या स्वरूपाने 1 पुढे वधारताना 33 या आकड्यावर बॉल झालेत आतापर्यंत. तिसऱ्या षटकातील 5 बॉल. अंतिम चेंडू काय मिळेल, जास्त काय मिळणार नाही. त्यावर सुद्धा 1 लेगबाईची धाब येते. ओव्हर समाप्त होते. तिसऱ्या षटक आवडलं असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या भोईरकरिता. सुपर बॉलिंग. कमांड इज शेखर ठाकरे यांचं आगमन झालं. वेलकम व्हीआयपी डायस. दिनेशजी जाधव एमजीपीएल लीगचे अध्यक्ष यांचंही आगमन झालं. आपण स्टेजवर यायचंय या दोन्ही व्यक्तिमत्वांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका शशिकांतपती सरसोळकडनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. दिनेशजी जाधव आणि त्याचबरोबर शेखरजी ठाकरे यांचं आगमन. वेलकम. ओव्हर नंबर 4 मध्ये आपण आहोत आणि हे षटक यंगस्टर गोलंदाज नाव आहे पियुष भोईर. भोईर परिवारातील गोलंदाज वडघर पियुष भोईर. स्ट्राईक एंडला तेजसला पाहतायत. वारेट टीम बॅटर तेज. वाईट बॉल. व्हॉट ऍक्शन. बघा हे ऍक्शन आहेत माधव ठाकरे यांच्या. या ऍक्शन्स आपण लाईव्ह वर अगदी या ऍक्शनच्या रील्स बनतायत. माधव ठाकरे महाराष्ट्राचा एक ब्रँड टेनिसचा बनतोय. वय वर्ष 58. या वयात हा फिटनेस क्रिकेटमध्ये स्पोर्ट्समनशिप असणं खूप गरजेची आहे. आय थिंक 56 वय त्यांचं आहे. अजून भरपूर वेळ ते देतील टेनिस क्रिकेटला. मिस टायमिंग आहे परंतु या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. वारेकरांनी 1 धाव घेतली. दुसऱ्याचा प्रयत्न थ्रो झाला. विकेट किपरच्या हातामध्ये. बाद कोण होणार. विकेट मला वाटतं तेजस या ठिकाणी की स्वरूप पंच दर्शवतील. स्वरूप बाद होतात का. स्वरूपची एक महत्वाची विकेट हा रेटर बाद झालेत. मोठा धक्का म्हणावा लागेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहे. त्याचं नाव आहे मिस्टर गणेश. तेजसच्या साथीला स्कोर आपण जर पाहिला, पहिल्या ओव्हरला 14, दुसऱ्या ओव्हरला 15, तिसऱ्या ओव्हरला 5 आणि आता टोटल स्कोर झालेला आहे 36 धावा. तिसरं षटक खूप चांगलं पडलं गेले वडघरकडनं. समीर भोईर ना, आशिष भोईर यांच्या माध्यमातून. आणि आता चौथं षटक हाताळत आहेत ते पियुष. अगदी आशिषच्या पावलावर पाऊल ठेवून 36 पकडली आहे. पहिल्या ओव्हरला 14, दुसऱ्या ओव्हरला 15, 2 ओव्हर 29. त्यानंतर 5 धावा तिसऱ्या षटकामध्ये आणि आता 1 व्हाईट आणि 1 सिंगल. 36 रन. 5 बॉल बाकी राहत आहेत. 5 मध्ये चौकार किती आणि षटकार किती येतील. वारेट विरुद्ध वडघर मॅच आहे. 50 किंवा 50 प्लस टार्गेट वारेट टीमनं ठेवलंय जरूर, पण होतील का. 5 बॉल मध्ये पुढचं कव्हरेज. स्ट्रोक चांगला गॅपला खेळलाय. चेंडू आता सीमारेषेकडे फील्ड झालाय. बॉलला थांबवलं, स्टॉप केलंय. 2 धाबा वाचवलेले आहेत. मेहनतीचं फळ मिळालं वडगड टीमच्या फिल्डिंगला.
बॉल गॅपला परफेक्ट होता, टायमिंग होता, असं वाटलं 99% की चौकार जाईल, परंतु जिद्दीला यश मिळतं मित्रांनो. हे दाखवलं फिल्डिंगने, वडगरकरांनी. नेक्स्ट बॉल काय घडी, 38 धावा फरकावर आहेत. हा स्ट्रोक मिस टायमिंग, कॅच पकडली, विकेट जाते, फलंदाज बाद. एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये तिसरा धक्का बसतोय. मिस्टर तेजस नॉट मिस्टर गणेश बाद झालेत, तेजस आहेत, आणि तिसरा धक्का वारे टीमला या डिझाईन. टप्पा टाकला, कॅच उडाला, विकेट काढली. करेक्ट कार्यक्रम पियुष भोईरनं केला विकेटचा. अजूनही पाहिलं आपण तर 3 बॉल शिल्लक राहत आहेत. 2 मोठे फटके आले तर रन रेट 40 प्लस जाऊ शकेल. चांगली बॉलिंग या ठिकाणी पंच घोषित करताय, चर्चात्मक निर्णय. आणि इथे मात्र विकेट, बोल्ड, मोठा धक्का. हे प्रभू हरिनाम, ये अचानक से क्या हुआ या डिझाईन. इनिंग मधील यानंतर दुपारेपाडा वर्सेस घोडगाव, टॉस साठी कॅप्टन पोचा. अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र निघालाय, बॉल फील्ड होईल तोपर्यंत एकदम मिळते. जरा मिसफील्ड झाला आणि लगेचच फायदा 2 धावांचा. आणि तिसरी धावेचा प्रयत्न आहे, थ्रो पोचेल तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट. तिसरीला रनआउट, विकेट जातीये. धावसंख्या फळकर बरोबर 40च्या आकड्यावर पोहोचते. शेवटचा 1 बॉल शिल्लक राहतोय. लगातार विकेट, ही रनआउटची विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये सार्थ आलेले आहेत. षटकार आला तर 46 होतील, डॉट केला तर 40 राहतील. या बॉलवरच्या धावा खूप आठवतील मॅच मध्ये. पियुष भोईरचा बॉल काय दर्शवेल. आणि इथे डॉट बॉल वाडा टेनिस, धावू शकत नाहीत आपण निर्धाव चेंडूवर. या ठिकाणी एक शुभ सन्मान तो मुख्य मंचावर होतोय. MGPL चे अध्यक्ष दिनेश जाधव साहेब यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर केला जाईल. मी विनंती करतोय मयूर गोतारणे, आपणास विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान मुख्य मंचावर करायचा आहे. दिनेश जाधव साहेब MGPL मोल्स गट प्रीमियर लीग चे अध्यक्ष, ज्यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. मयूर गोतारणे, आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. दुपारेपाडा कॅप्टन, दुपारेपाडा टीम, सोपानस्पती दुपारेपाडा आणि घोडगाव फायनल कॉल. चला टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन पोचायचे आहेत. ती जोडली जातील कुणाल मोकाशी. तसेच सरसोळ शाळेतील चित्ते गुरुजी ते देखील आले, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. या ठिकाणी शुभ सन्मान तो या ठिकाणी होतो. दिनेश जाधव साहेब, मी नेक्स्ट मॅच टॉस जो या ठिकाणी केला जाईल. घोडगाव कॅप्टन आणि दुपारेपाडा टीम कॅप्टन, फायनल कॉल. मी विनंती करतोय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दिनेश जाधव साहेबांनाच विनंती करतो नेक्स्ट मॅचचा टॉस करता. तत्पूर्वी एक शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. शेखरजी ठाकरे यांचा शुभ सन्मान विपुल पाटील यांना विनंती करतो की विपुल पाटील तो आपण शुभ मुख्य मंचावर करायचा आहे. नेक्स्ट मॅच टीम बिग फाईट आपल्याला पाहायला. टीम हॅलो टीम
गुडगाव आणि त्याच्या विपक्ष हॅलो टीम गुडगाव आणि त्याच्या विपक्षात सोपन स्फूर्ती दुपारेपाडा या दोन टीम मध्ये ती मॅच असते इथे तर या ठिकाणी टॉस टॉस केला जातो या दोन टीमचा टीम दुपारेपाडा गुडगाव कडनं कॉल दिला जाईल आणि टॉस जिंक गुडगाव टीमनं निर्णय निश्चितच पहिला आम्ही क्षेत्ररक्षण येथे स्वीकारतं. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर सोपान स्फूर्ती दुपारेपाडा हा संघ आहे. अगदी यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत त्या टीम मधनं. तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोर दुपारेपाडा टीम आहे. किती धावांपर्यंत 4 ओव्हरमध्ये तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न असेल? जेवढं कमीत कमी धावामध्ये रोखता येईल तेवढा आम्ही प्रयत्न करणार, कारण की चांगले गोलंदाज आमच्याकडे आहेत. आशिष आहे, भुवन आहे, सूरज आहे, सागर आहे, सोबत अतुल पानवे आहे, ज्यांचा अनुभव आम्हाला इथे पणाला लागणार आहे. जेवढं कमीत कमी धावामध्ये रोखता येईल तेवढा आम्ही त्यांना रोखणार आहे. ओकेच, नक्की तुला शुभेच्छा असतील. मी येतोय चिराग गोत्रेकडे. चिराग, समोर गुडगाव सारखा संघ आहे. तुमच्या वाट्याला प्रथम बॅट कितीचं टार्गेट मनामध्ये ठेवलंय? नक्कीच तुला देखील शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाहीये. जिथे मॅच मैदानात ना चालू आहे. ओव्हर टू कमेंटर बॉक्स. यश पाटील, नीरज ठाकरे, परेश पाटील दिले का? पाटील, ही नाव घ्यायची. मॅचला सुरुवात या ठिकाणी पाहू शकता आपण. गोलंदाज तयार. आव्हान आहे विजयासाठी. चेक. हॅलो हॅलो चेक. 41 चेक. 41. आणि इथे पाहिलं आपण सॉफ्ट हँडल बॉलला या ठिकाणी पुल करताना अगदी या ठिकाणी 2 धावा घेत आहेत. पुल शॉटवर 2 रन येत आहेत. सुरुवात चांगली झाली आहे, परंतु ही मॅच थोडीच थोड होणार, कारण ओपन टेनिस क्रिकेटमध्ये खेळणारे 2 संघ आपण पाहतायत. अगदी पारोळ परिसरातील संघ वडगर, तर भिवंडी ग्रामीण अंबाडी परिसर संघ वारेट एकमेकांना फाईट देताना या मॅच मध्ये. शॉर्ट कव्हर झोन मध्ये बॉल फील होताना क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचला. बॅटर नॉन स्ट्राईक एंडला तेवढ्याच गतीनं सुरक्षितरित्या पोहोचताना पाहायला मिळतात. एक रन्स किती महत्वाचे आहेत. अंतिम षटकामध्ये जेव्हा रन रेट असतो ना, 2 बॉल मध्ये 3 धावा, 8 धावा, 7 धावा, तेव्हा कळतं एका रनची व्हॅल्यू. गोलंदाज तयार. 2 बॉल, धावसंख्या फळकावर आहे 3. स्वरूपचा बॉल फेकून दिला. कव्हर ड्राईव्ह चौकार. 4 धावा. अमेझिंग बॅटिंग. हार्ड हिटिंग वडगर टीम. योगेश भोईरच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा. यडीज आहे. धावसंख्या 7 फटकावर पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळतोय मिस्टर स्वरूप. स्ट्राईक इनला बॅटर योगेश भोईर. राईस केलं बॉलला. गुडले स्पॉटवरनं थेट उसळी घेत विकेट किपरच्या हातामध्ये सुंदर डॉट बॉल. चौथा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. रन रेट कमी नाहीये. 4 बॉल 7 धावा आहेत. 41चा टार्गेट आहे. 10 धावांचा रन रेट 4 ओव्हरच्या इनिंग मध्ये. गोलंदाज तयार. आणि हा बॉल नो बॉल. फ्री हिट. संधी असेल नेक्स्ट बॉलला.
फ्रीटचा इशारा करताना अंपायर माधव ठाकरे आपण पाहू शकतात या ठिकाणी लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये मेन अंपायर या ठिकाणी बघू शकता आपण टीम सरकार पॅनल फ्रीटचा बॉलवर अटॅक एक धाव तर मिळेल दुसरीचा प्रयत्न बाउंड्री अडवली आहे वारेटकरांनी फ्रीटचा फायदा जरूर झालाय आणि रन रेट आलाय खरं तर म्हणावं लागेल पहिल्या ओव्हरला धावफलक जाऊन पोहोचतोय आमच्यापर्यंत स्कोरर माहिती पोहोचवत आहेत 10 लास्ट बॉल रन रेट आलाय पहिल्या ओव्हरचा प्रयत्न करताय स्वरूप पुन्हा परफेक्ट गॅप काय क्लास आहे योगेश भोईरच्या बॅटमध्ये सीमारेषा पार कव्हर ड्राईव्ह आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत योगेश भोईर बॅटर वडगर करिता सामना भनाट 41 धावांचा टार्गेट पहिल्या ओव्हरला धावसंख्या खेचली 14 धावा पात्र ऐकत राहा लोकप्रिय खासदार भिवंडी लोकसभा लाडके बाळमामा खासदार चषक चा थरार इट इज ए बॅटिंगचा नजराणा पेश केलाय आज मात्र या खेळपट्टीवर योगेश भोईर वडघर एक क्लास बॅट आज मात्र तळपताना पाहायला मिळाली वारेटकरांमध्ये तेवढी दमखम आहे बॉलिंग मध्ये विकेट्स काढण्याची इथून पुढे मॅच अजून या ठिकाणी युद्धाला पेटेल यश पाटील त्याच्या प्रत्येक विकेट करिता 100 रुपये पारितोषिक आहे आणि विकेट हॅट्रिक मिळवली यश पाटीलनं तर 500 रुपये कल्पेश पाटील यांच्याकडनं कल्पेश गोतारणे यांच्याकडनं जाहीर झालेलं बक्षीस आहे बघूया कुणाल मोकाशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतायत आणि इथे चांगली बॉलिंग कमबॅक करतोय गोलंदाज रन रेट थांबवायचा आहे थांबवतोय पहिला बॉल 2 धावा दुसरा बॉल डॉट हे डॉटचं जे काही समीकरण आहे ना हे जर जोडलं गेलं 3 बॉल डॉट काढले या ओव्हरला पुन्हा मॅच बॅलन्स होईल ज्या लयामध्ये आहेत वडघरकर योगेशची जी बॅटिंग पहिल्या ओव्हरच्या जो हंगामा केलाय दुसऱ्या ओव्हरमध्ये इथे काहीतरी वेगळं घडतंय स्लोवर वनचा वापर केलाय आणि त्यावर एक धाव जरूर येते सिंगलनं धावसंख्या पोहोचली ती स्कोर कार्डवर 17 अगदी बघितलं आपण तर दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक होतोय कारनामा पहिल्या ओव्हरमध्ये जो झालाय तो दुसऱ्या ओव्हरमध्ये मात्र करू द्यायचा नाहीये आणि ते मात्र गोलंदाज करतात पाटील मिस्टर यश पाटील अगदी कल्पेश गोतारणे यांनी पारितोषिक लावलं या स्पर्धेला या मॅच मध्ये गोलंदाजाला ओ माय गॉड आता तर मात्र बॅटवर दबाव आणतोय हा गोलंदाज हे क्रिकेट आहे पहिल्या ओव्हरला कव्हर ड्राईव्हचे चौकार आले योगेश भोईरच्या बॅटमधनं परंतु दुसऱ्या षटकामध्ये यश पाटील आला आणि त्याचा खेळ निराळा त्यानं दाखवलाय थोडस क्रॅम्प येताना या ठिकाणी पाहतायत पाणी हवं असेल तर आपण मागू शकतायत तोपर्यंत डीजीला जॉकीला संधी देतोय व्यासपीठावर रिलीफ स्प्रे रिलीफ ना पेन रिलीफ स्प्रे या ठिकाणी आहे त्यापण माझ्या हरकत झाला याचा पाय सटकलाय
स्प्रे मारा होईल ना निक्की आपला माझ्याकडे आहे माझा कारला का बेकार असते अरे झटके झाले पाहिजे पण झटक्यात ना नाही तर मग येणार पण नाही डायरेक्ट म्हणून स्टॉप होतो पुढचा पाऊल टाका हिंमत नाही काय घडेल पुन्हा एकदा मॅचला सुरुवात नव्या उत्साहात नव्या जोशात नव्या उमेदीनं 41 धावांचं टार्गेट धावसंख्या झाली 17 दोन बॉल बाकी राहत आहेत वाईट बॉल अवांतर धावसंख्येमध्ये भरणा होते 18 धावा धावसंख्या 18 फरकावर पाहायला मिळते व्हॉट अ मॅच सामन्याची रंगत वाढलेली आहे सामना चौकार षटकार नाही तर आता इथे एक धावेनं संघर्ष पेटेल चांगला बॉल पाहायला मिळाला बॅटरला मात्र आपली ओळख आपली खूबी आपली धमक दाखवतोय का कल्पेश गोतानेनं मला पारितोषिक लावलंय ते दाखवून देतोय डॉट बॉल करून गोलंदाज यश पाटील काढली विकेट 100 रुपयाचा कॅश प्राइज जाहीर होत आहे या ठिकाणी कल्पेश गोतारणे यांच्याकडनं यश पाटीलला सुपर क्रिकेट एकदा टाळ्या वाजवा वारेट टीम करिता सुद्धा ही आहे ओळख या वारेट टीमची मजा येईल मॅचला सामना बॅलन्स 50-50 चान्स वडगर विरुद्ध वारेट या डीजे धावा तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज गणेश जरा स्पीडअप करा मॅच वारे टीम प्लीज कॉपरेट सामना अतिशय चुरशीचा म्हणावं लागेल गोलंदाज तयार 23 धावा इथून पुढे हवे आहेत किती बॉल 12 बॉल 23 धावा सामना स्थिर आहे 12 चेंडूंमध्ये 23 धावांचं लक्ष आहे बॅटर स्ट्राईक एंडला बघायला मिळतोय अक्षय भोईर नॉन स्ट्राईक एंडला आशिष अक्षय आणि आशिषची जोडी आहे आणि या जोडीला प्रत्युत्तर म्हणून आलेले आहेत गणेश नेक्स्ट बॉल काय घडेल मिस्टर गणेश यश यांचं 100 रुपये कॅश प्राइज कल्पेश गोतान यांनी ऑनलाईन पोहोचवलेलं आहे आणि पुढचं पारितोषिक गणेश यांच्याकरता येते प्रत्येक विकेटला कोणाकडनं दिनेश जाधव यांच्याकडनं व्हॉट अ मॅच विकेट काढली 100 रुपये कॅश प्राइज दिनेश जाधव यांचं लागू होत आहे गणेश यांना व्हॉट गेम प्लॅनिंग वारे टीम या डीजे बॉलवर विकेट गणेश जाधवनं काढलेली आहे दिनेश जाधव यांनी प्रति विकेटला 100 रुपये 100 रुपीज कॅश प्राइज डिक्लेअर केलंय एक विकेट तर मिळालेली आहे दुसऱ्या बॉलवर दमखम आहे
वडघर टीम मध्ये या धावा ठोकण्याची ताकद आहे, तर ती दमखम या मॅच मध्ये, ही मॅच शेवटच्या बॉलला लढण्याची चुरस्ता ही वारेट टीम मध्ये आहे. वारेटकरांसमोर वडघरकर, सामना भन्नाट आहे. आता 10 बॉल आणि विजयासाठी 23 धावा. एका बॉलला सामन्याची गणित बदलतील. समीकरण बदलवण्याची क्षमता कुठल्या खेळाडूत आहे? लेफ्ट हँड बॅटर आता मात्र पाहायला मिळत आहेत. प्रतीक भोईर येत आहेत. मिस्टर प्रतीक भोईर स्ट्राईक एंडला पाहत आहेत. डॉट बॉल. गणेश जाधव मात्र या ठिकाणी सुपर बॉलिंग करताना पाहायला मिळतात. आशिष या ठिकाणी आहेत आणि प्रतीक भोईर या जोडीवर खऱ्या अर्थाने वडघरकरांची आता ताकद राहील. परंतु धावा 23 करायच्या आहेत. 9 बॉल 23 धावा. हा बॉल शॉट आला तर पुढे एक समीकरण. बॉलला बॅट लागत नाहीये. बॅटच्या पेक्षा जास्त पेस बॉलला मिळतोय. काय बॉलिंग केली. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलला विकेट, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल डॉट. बसेल की नाही शॉट. 23 धावा 8 बॉल. जेमतेम या ठिकाणी मात्र बॉलला बॅट लागली. एक धाव येते, दुसऱ्याचा प्रयत्न होत नाहीये. स्ट्राईक. आशिष मात्र आपल्याकडे ठेवतायत. प्रतीक नॉन स्ट्रायकिंगला राहत आहेत. बघता बघता तिसऱ्या षटकाचे बॉल संपले. 5 बॉल मध्ये ऐतिहासिक कामगिरी ही मॅच खेचून घेतलेली आहे मिस्टर गणेश जाधवनं. दिनेश जाधव यांचा जो विश्वास होता, बक्षीस ज्या हक्कानं विश्वासानं लावलं जातं ना, आपले चाहते असतात, त्यांना विश्वास असतो. त्या विश्वासाला जागताना गणेश जाधव. मोठा फटक्याची आवश्यकता वडघरकरांना आहे. आला फटका स्ट्रेटला, परंतु क्षेत्ररक्षक उभा. विकेट मिळते वारेट टीमला. मोठा धक्का वडघरला. यडीजे एक्केचाळीस धावा रोखण्याच्या प्रयत्नात वारेटकर आहेत. यश आलंय, परंतु अजूनही मॅच संपलेली नाहीये. हे वडघरकर सुद्धा दाखवून देऊ शकतायत. न्यू बॅटर या ठिकाणी प्रतीक भोईरच्या साथीला येत आहेत. धनंजय पाटील गोलंदाज बॉलिंग मार्कवर. सार्थ यंगस्टर आहे आणि 6 बॉल शेवटच्या अंतिम वडघरच्या समोर उभे आहेत. 6 बॉल म्हणजे टार्गेट आहे. 22 धावा. 6 बॉल आणि 22 धावा. चुरस्ता मॅच मध्ये एक षटक सामना किती फिरू शकतो गोलंदाज गणेश जाधवनं दाखवलं. 11चा रन रेट असलेली मॅच आता मात्र 22च्या रन रेटवर येऊन ठेपलेली आहे. पण क्रिकेट हे पहिले 3 बॉल खूप महत्वाचे. लेफ्ट हँड बॅटर करू शकेल काय? पहिला बॉल जोरदार अपील आणि प्लम्प विकेट. पहिल्याच बॉलवर यंगस्टर गोलंदाज मिस्टर डेंजर बॉलर सार्थ पाटीलला दिला धक्का. धनंजय बाद. कमाल केली गणेश जाधवच्या पावलावर पाऊल ठेवताना. विकेट घेतली धनंजय पाटील. पाटलांची शिकार पाटलांनी केलेली आहे. आय थिंक भोईर केलेत. प्रतीक भोईर, दबदबा पाटील, सार्थ पाटील आणि कल्पेश गोतारने पुन्हा खुश झालेले आहेत. सावली क्रिएशन यांच्याकडनं 100 रुपये ऑनलाईन. प्रति विकेटला 100 रुपये पारितोषिक जाहीर केलेले आहेत. सार्थक पाटील, सार्थ पाटील न्यू बॅटर स्ट्राईक एंडला आहेत. जयेश भोईर
2 षटकार लगातार ठोकले, मॅच पुन्हा ऑन होईल. क्रिकेट आहे हे, क्रिकेट आहे. अनिश्चितचा खेळ. बॉल निघाले लॉंग स्टॉपला, चेंडूच्या मागे फिल्डर धावतायत. माधव ठाकरे दर्शवतायत की गेला. नो बॉलवर चौकार. 4. 5 धावांचा बोनस मिळतो. हे क्रिकेट आहे. द गेम ऑफ द क्रिकेट, ग्लोरियस अनसर्टनिटी. अनिश्चितता या खेळात आहे, म्हणून जगात या खेळाला डिमांड आहे. काही घडलं जाऊ शकतं. जो सार्थ डॉट बॉल करत होता त्याने मात्र नो बॉलवर चौकार दिलाय, 5 धावांचा बोनस दिलाय. हा चौकार खूप महाग ठरला. आता मात्र टार्गेट समीकरण बदलली. किती पोचवेल तोपर्यंत पुढचा बॉल. आणि आता मात्र डॉट बॉल, समीकरण बाकी राहत आहेत. किती बॉल किती पाहिजे? 4-17. 4 बॉल 17 धावा. वॉट अ मॅच झालेले आहेत. या सीझन मध्ये कित्येक वेळेला केलेले आहेत 4 बॉल 17. ऑन साइडला बॉल येतो. एखादा प्रयत्न करतील का? दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? दुसरी धाव घेऊन तरी काय हातामध्ये राहील? ओव्हर झाला तर तिसरी सुद्धा मिळू शकेल. आता मात्र तिसरी झाली तर 3 धाव आलेले आहेत. वॉट अ मॅच. 3-14 आत्ता गणित आहेत. या 3 धावा जेव्हा आल्यात ना, तेव्हा 2 षटकारानंतर उत्तर मिळू शकतं बॉलला, परंतु 2 षटकार बसणं गरजेचं आहे. 3 बॉल मध्ये 2 षटकार, ते ठोकताना 2 धावा सुद्धा एका बॉलला घ्यायच्या आहेत. म्हणजे प्रति बॉलला मोठ्या फटक्याचा प्रयत्न होईल. 2 धावा कुठल्या बॉलला येतील, कुठल्या 2 बॉलला षटकार ठोकले जातील, आणि 1 बॉल फक्त डॉट काढायचा आहे सार्थ पाटीलला. मॅच अजूनही जिवंत आहे. मॅच मध्ये जिवंतपणा आहे, परंतु संघर्ष मोठा कोणाचा आहे हे दर्शवणारी बॉल. मिसफील्ड झालाय. बॉल सुसाट वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने झेपावतोय. डीप कव्हरला बॉल फील्ड झालाय आणि इथे 2 धावा बरोबर घेतलेल्या आहेत. आता षटकारावर मॅच येते. आता बॉल सीमा पार करायचा आहे, डायरेक्टली टप्पा बाहेर पाठवायचा आहे, तर आणि तरच शक्य असतं. जिथे दुसरा पर्याय नसतो तेव्हा स्वतः पर्याय म्हणून उभं राहावं लागतं. बॉलर उभा राहिला सार्थ पाटील. चांगली बॉलिंग करताना या ठिकाणी पाहतात मॅच खेचून घेतली. एकही षटकार मागच्या 5 बॉलला ठोकूच दिला नाही. वडगरकरांच्या आशा मावळल्या. गणेश जाधवच्या बॉलिंगनं 3ऱ्या ओव्हरला, आणि त्या उमलूच दिल्या नाही, त्या फुलूच दिल्या नाही, डोकं वर काढू दिलं नाही सार्थ पाटीलनं. अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय, परंतु मॅच 1 साइड खेचली असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या 2 ओव्हरला चांगला रन रेट असताना पुढच्या 2 षटकामध्ये मात्र वारेटकरांनी मॅच जिंकून घेतली. खूप चांगली बॉलिंग केली ती गणेश जाधवनं, सार्थ पाटीलनं, आणि विजय ठरतोय वारेट संघ. अभिनंदन, गोड कौतुक. तेवढंच मात्र या ठिकाणी सामना वीरकडे आपण जातो. मॅन ऑफ द मॅच या स्पर्धेमध्ये खूप चांगली पारितोषिकं आहेत. खासदार चषक, राष्ट्रवादी वाडा शहर, वाडा तालुका आयोजन जेव्हा चांगलं असतं ना, तेव्हा बक्षीसदात्यांचीही या ठिकाणी वर्णी लागते. अग्राची बक्षिसं पोहोचली ती म्हणजे सामना